आजच्या लॉट्समधील चौथा सामना मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. जर्मन ठाकूरपाडा क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी तितक्याच तुल्यबळ ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतील. आणि सध्या आपण परस्पर बघाल गोलंदाजी मार्कवरती समीर गोलंदाजी करतोय. फलंदाजीमध्ये नावसागर एंडवरती आपण सध्या तरी पार्थ या फलंदाजाला मात्र तिथे दाखल झालेल्या बघाल. आणि स्ट्रायकर एंडवरती मैदानाच्या आतमध्ये आपण आता दीपकला पाहू शकताय. चला सामनावीराचा किताब आपण देतोय. जो मॅन ऑफ द मॅच जायचा बाकी राहिला आहे अभय ठरलेला पाहायला मिळेल. चला अभय आपण सामनावीराचा अवॉर्ड कलेक्ट करण्यासाठी पोहोचा तिथे. मॅन ऑफ द मॅच मात्र इथून दिली जाते. आपण ऑनस्क्रीनवरती बघू शकतो आमचा हा टॉसबॉक्स क्षेत्र. खरं तर हवा अधिकशी वाढली आहे त्यामुळे थोडंसं जर पाहिलं तर त्या हवेनं खरं तर नक्कीच हा बॅनर्स थोडासा मात्र इथून नक्कीच निसटलेला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये दिला जातोय अभयला. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील अभयला देखील नेक्स्ट मॅचसाठी. आज पुण्यास एकदा ऑलराऊंडर परफॉर्मन्स अशा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल आपल्या टीमसाठी. आणि अगदी सामनावीराची ट्रॉफी जी मात्र इथून दिली जाते. कुमार रजतदादा भास्कर पुजारी जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दादा देखील खऱ्या अर्थानं जेव्हापासून आजचा फॉर्मॅट सुरू झाला तेव्हापासून या मुख्य मंचावरती आसन सवून खरं तर या स्पर्धेचा आणि या वागेरपाडा चषकाचा आड्यांत लुटत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील अभयला. फटका बसला बिसाबिंग चेंडू हवेत. अगदी क्षेत्ररक्षक नाही आहेत. तदनंतर मिडविकेटचे फिल्डर तिथे पोहोचलेत फाईनमध्ये. आणि या चेंडूवरती मात्र इथून खूप चांगले प्रयत्न जे मात्र इथे फलंदाज दीपकच्या माध्यमातून केली आहेत. पण परस्पर पाहिलं अगदी 3 धाबा ज्या मात्र या बॉलवरती मिळाल्या जात आहेत. खेळपट्टीमध्ये फलंदाज दीपकच्या माध्यमातून पार्थच्या माध्यमातून दीपक सध्या स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतो. वेगवान चेंडू बॅटची टॉप एज स्वीपर थर्ड बारमध्ये हा चेंडू इन राहिला आहे. तिथे आपण बघाल पुन्हा एकदा याही चेंडूवरती एकच सिंगल जे मात्र इथे अंकित होती आहे. हळूहळू जर पाहिलं गेलं तर सायंकाळचं सत्र जे मात्र इथून बनत चाललंय. सेकंड राऊंडमध्ये आपण बघू शकाल दोन दिग्गज संघ जे मात्र आमने सामने फर्स्ट राऊंड जिंकून खरं तर सेकंड राऊंड खेळत असताना पाहायला मिळतील. हुमसाय हरेला संघ आणि त्यांच्या विरोधात प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघ असेल. अगदी उडवला आहे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल फिल्डरनं पकडलेला आहे चांगला जाईल. आणि सामन्यामध्ये डावाला पहिली कलाटणी अगदी गोलंदाजी करणाऱ्या जर्मन ठाकूरपाडा टीमच्या विकेट मिळतोय. फलंदाज पार्थ बाद. दाफलगावरती आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळपट्टीवरती आपण पाहू शकतायत नवीन बॅटर तुषार तिथे दाखल झालाय. गोलंदाज समीर मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या या डाबामध्ये इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न झेलची संधी. शॉर्ट सिली पॉईंटमध्ये अतिघाई जे मात्र इथून संकटात नाही जे मात्र आपण बघतायत. सध्या तरी या सामन्यामध्ये ठाकूरपाडा टीमला कॅच ड्रॉप झाली आहे. लेफ्टी बॅटर तुषार या फलंदाजाची ऑलरेडी खेळपट्टीवरती आपण पाहिलं. सध्या तरी या डाबामध्ये आपण पाहू शकतायत सिंगलची मात्र मिळाली जाते. दाफलकाला 8 धाबा. नॉकआउटचा हाही सामना सुरू आहे. आज थोडेसे उशिरा सामने सुरू झाले होते आणि त्याच अनुषंगाने आपण बघू शकतायत अगदी हा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 3:18 होत आहेत. सामना इथे चौथा प्रगतीपथावरती आपण बघाल. पहिलं षटक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वेगवान चेंडू अगदी आपण पाहू शकतायत डॉट बॉल येईल समीरच्या माध्यमातून.
आणि ते पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकाला पोई टीमच्या 1 विकेट 8 धाबा जी चांगली गेली मैदानामध्ये आपण बघताय जनमन ठाकूरपाडा संघाने आठ धाबा दाफलका भरतेत पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण संपूर्ण होत असताना पाहिलाय 5 षटकाचा हाही सामना आहे मैदानामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय तिथे स्वीकारला होता ठाकूरपाडा क्रिकेट संघाने इथे एकसापैकी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत चुकी केली आहे सध्या विकेट किपरनं समोर आपण बघू शकाल अधिकचा ओव्हर कॉन्फिडन्स जो मात्र आपण इथे खालच्या पातळीवरती घेऊन जात असताना पाहायला मिळाला सध्या तरी समीर या खेळाडूला कधी कधी नक्कीच ओव्हर कॉन्फिडन्स देखील हा तितकाच खरं तर तुमच्यासाठी कठीण असं आणि सध्या मैदानावरती आपण बघू शकताय एक सिंगल मिळाली या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी आपण पाहू शकाल पोई टीमला स्कोरबोर्डला 9 धाबा फुल टॉस शेडू दीपक साकरेडला बॅटची टॉप एज इनफिल्ड 38 सर्कलला मात्र भेदून शेडू निघून जाईल आउटफील्डमध्ये सरळ सीमारेखेच्या पलीकडे वेस्ट ऑफ फाईट 2 बॉल पंजा 5 धाबा पक्षा बाटमधून चौकार येतोय पोई संघ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळ करत असताना बघतोय या हंगामामध्ये याही संघाचा अगदी भरपूर बोलबाला राहिला आहे जर्मन ठाकूरपाडा संघाचा देखील तितकाच बोलबाला राहिला आहे पण मैदानामध्ये आपण बघू शकतात अगदी बाळासरांच्या नेतृत्वाखाली सध्या जर्मन ठाकूरपाडा संघ खेळतोय आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल टीमला खरंतर हँडल करणं हे खरंतर एका कॅप्टनचं काम असं आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये वारंवार केलं जात आहे गोलंदाज खेळपट्टीवरती आपण बघू शकाल दुसऱ्या स्पेलमध्ये अनिल गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हरकत राहिली आहे समोर दीपक समोर लेग कटर वापरतात मिसाबिक फटका बसला झेलची सदी हो मैदानाच्या आतमध्ये कॅश ड्रॉप आणि त्याच्यानंतर कर बला सो हो बला होईलच कारण मैदानावरती इथून फलंदाजांनी खेळपट्टी सोडली विकेट डिझाईन बॅटिंग करणाऱ्या पोई संघाने बॅट चेंज केली आहे मैदानामध्ये फलंदाज दीपकने फुल टॉस शेडू लॉफ्ट शेडू मात्र सरळ भिडकावून दिलाय बिर करत सीमा पार लॉंगर बॉडी लाईनच्या पलीकडे चौकार बॅट जशा पद्धतीने चेंज केलं मैदानावरती फलंदाज दीपकने तशा पद्धतीने त्याच्या बॅटमधून हल्ला बोललेला आहे तिकडे आपण पाहू शकतात ऑलमोस्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अनिलवरती प्रेशर बनलं जात आहे लोब फुल टॉस लेंथला थोडंसं पुढे पीक केलं समोर गोलंदाज अनिलने
पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर अगोदर चौकार पडला, परंतु तदनंतर या बॉलवरती मात्र अगदी स्वतःला इथून गेममध्ये आणतायत पुन्हा एकदा अनिल. जर्मन ठाकूरपाडा संघ देखील कमी नाही आहे. याही संघाचा बोलबाला अनेकदा आपण झालेला पाहिला आहे. अगदी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, ट्रेंडिंग स्ट्रोक खरं तर हा भरपूर चर्चेत आहे. त्याच फटक्याच्या प्रयत्नामध्ये थोडेसे अनसक्सेस राहिलेत. लेग बाईजमधून सिंगल मेल. 2 षटकं संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीमध्ये पोई क्रिकेट संघाच्या 2 विकेट 19 धावा या धावफलकाला. 19 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 2 षटकं संपली आहेत. नेक्स्ट मॅच लक्षात असू द्या. प्राचीन स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीम आणि ओमसाई हरेला संघ की मिड इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी पोहोचायचं आहे. कदाचित तिथे हे दोन्ही संघ विचार हाच करत असेल की आपापली मॅच किती वेळा होते. खरं तर या सीझनमध्ये मी सांगेल 3 ते 4 वेळा किंवा 5 वेळा खरं तर या दोन्ही टीमच्या माध्यमातून सामना घडलेला आपण पाहिला आहे. आणि ऑलरेडी आज पुन्हा एकदा या दोन्ही टीमच्या माध्यमातून वाघेरपाडा चषकामध्ये हे भरपूर मोठं दुवंत युद्ध असेल. अगदी वावेगर संघ आणि त्याचबरोबर आपण बघू शकाल आरेला या दोन टीमच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा सामना घडलेला आपण पाहिला आहे तेव्हा अगदी जर पाहिलं गेलं तर मैत्रीपूर्वकच लढत आपण पाहिले. त्यामुळे नेक्स्ट मॅच देखील तितकीच घट्ट नात्याची असेल. स्कोरबोर्डला पण बघता 19 धावा. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 3 मध्ये गोलंदाज समीर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू इथे डॉट पाहायला मिळेल व इथे सोडून दिलाय मैदानावरती सरळ आउटसाइड द लेग स्टंप. अतिरिक्त चेंडू मैदानावरती खेळपट्टीमध्ये गोलंदाज सध्याच्या घडीला आपण बघताय टाकत असताना अगदी समीर या गोलंदाजाला मनसुबा बदलावा लागेल. इथून मैदानाच्या आतमध्ये अगदी गोलंदाज समीरला विकेट घेण्यासाठी जात आहेत. पण नेहमीच तिथे आपण बघू शकाल सध्या तरी यशस्वी राहिले नाही आहेत. त्यामुळे अगदी लेंथ थोडीशी बदलणं गरजेचं आहे. अगदी त्याच लेंथवरती गोलंदाजी केली आणि त्यानंतर सरळ चेंडू पाठवला आहे. फायनल एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅटर दीपकच्या बॅटमधून 4 धावा. चोवीस धावा धावफलकावरती जो झैल सोडला होता मैदानामध्ये या मॅचमध्ये जॉनमॅन ठाकूरपाडा संघाने तो झैल आता भरपूर महागडा ठरला जातो आहे. सामन्यामध्ये आपण बघाल दीपक इथून मात्र आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अगदी इथून आक्रमकता साधतायत. मिसामिक फटका बसलाय. मिड ऑफचे फिल्डर बॉलवरती पोहोचलेत. अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून गौरव पाहायला मिळेल ज्याने संपादित केलाय चोख झैल आणि सध्या बॅटर दीपक बाट डिझाईन. पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळपट्टीमध्ये दीपकला मात्र बाद करण्यात यशस्वी राहिला गोलंदाज समीर. ऑन स्क्रीन ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकाल अगदी भरपूर दुरून तो झैल करतर कव्हर केला क्षेत्ररक्षक गौरव या क्षेत्ररक्षकाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. आपण बघू शकाल गणेश तिथे इंटर राहिले आहेत. अगदी स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. कडेकडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल गणेशने केला आहे. कनेक्शन अब असं नाही आहे. बॅक टू दी फॉलो थ्रूमध्ये खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल येतोय मैदानामध्ये गोलंदाज समीरच्या माध्यमातून. जर्मन ठाकूरपाडा संघ मैदानावरती इथून जर गोलंदाजीमधून पोई टीमला कमीत कमी धावेपर्यंत थांबवत असेल तर अगदी निश्चितपणे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. पूल करण्याचा प्रयत्न बिसाबिग. अधुरा शॉट अधुरी कहाणी आणि सिग्नल येतोय ओटी आउट. फलंदाज बाद.
24 धावफलकावरती आपण बघताय मैदानावरती नवीन बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये तिथे योगेश दाखल झालेला आपण पाहाल. समीर राऊंड द विकेट. फटका पुढे एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती धावत पोहोचलेत पण तिथे अगदी थोडेसे कमी पडत असताना चेंडू निघून जाईल. सरळ नॉनस्टॉप बॉडी लाईनच्या पलीकडे 4 धावा. सध्या बॅटिंग करत असताना इथे पोही संघ आपण बघताय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या स्पेलमध्ये दिलीप दाखल झाले. जर्मन ठाकूरवाडा संघ मैदानावरती आपल्याला पाहतोय गोलंदाजी करत असताना. तीन षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये संपूर्ण झालेला आपण पाहताय. याच पद्धतीची रणनीती राहिली तर ऑनस्क्रीनवरती आपण बघाल प्रोजेक्टेड स्कोर 46 पाहायला मिळेल. परंतु या पलीकडे जर रणनीती राहिली अगदी तर धावफलकावरती भरपूर मोठं धावफलक सेट होईल आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोरच्या बॅटमधून मॅक्झिमम षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहताय लोबा फुल टॉस. चेंडू बॅटपासून दूर होता परंतु कनेक्शन मिडलिंग राहिलं आणि सरळ अगदी 6 धावा बॅटर किशोरच्या बॅटमधून आलेले आपण पाहताय. कमी गतीचा चेंडू सरळ हा चेंडू आपण बघाल फलंदाज किशोरच्या बॅटपासून थोडासा अंतर ठेवत असताना पोहोचलाय. पंचही म्हणतात की एक्झॅक्ट मिडल स्टिक भरून चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्यामुळे अगदी सेफ डिलिव्हरी. डॉट बॉल मैदानावरती गोलंदाज दिलीप गोलंदाजी करतायत. कटर बॉलचा वापर खेळपट्टीवरती मात्र सातत्यानं फलंदाजासमोर हरकत होत असताना आपण बघाल जर्मन ठाकूरवाडा संघ याचसाठी ओळखला जातो. खरं तर नेहमीच जर पाहायला गेलं तर त्यांच्याही माध्यमातून या कल्याण तालुक्यामध्येच नव्हे तर अंबरनाथ असो मुरबाड असो त्याच्यानंतर शहापूर असो अनेक भागामध्ये जाऊन खरं तर क्रिकेटचा खेळ खेळला जातो. आणि सध्या आपण पाहू शकताय आपल्याच इलाक्यामध्ये आपल्याच तालुक्यामध्ये हा सामना ते खेळत आहेत. खरं तर टिटवाळा विभाग या विभागाला करता संघ बिलॉंग करतो आहे आणि आसपासच असलेली ही ऐतिहासिक क्रीडा नगरी आपण बघाल गोविली क्रीडा संकुल या मैदानामध्ये सुरू असलेला बागेरपाडा चषक खेळत असताना आपण बघताय. या दोन्ही टीम्सला समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलं गेलं होतं. सिंगल मेथी आहे धावफलकाला इथून पुन्हा एकदा आपण बघतायत तर 36 धाबेवरती पोई संघ. दिलीपच्या विरोधात एक मोठा फटका जरूर खेळला बॅटिंग करणाऱ्या पोई टीमच्या बॅटर्सने पण समोर तितकं चांगलं कमबॅक जे मात्र त्यानंतर गोलंदाज दिलीपने देखील केलेलं आहे. या गोलंदाजीमध्ये लोबा फुल टॉस परभणी होती मैदानावरती. बॅटर खेळपट्टीवरती किशोरला. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथून अधिकसा मात्र बनला नाहीये. समोर आपण पाहू शकाल लेगबाईच्या माध्यमातून ही सिंगल जिथे मिळाली जाते. स्कोरबोर्ड सदती जाबा नॉकआउटचा सामना पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाचा काही इथे मैदानावरती आपण पाहताय. दुपार सरून करतर इथून आता शांत हवेचा प्रभाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सायंकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. जवळजवळ 3:33 म्हणजे 3:30 इथे ऑलमोस्ट झालेले आपण पाहताय आणि मैदानामध्ये अगदी ही चांगली लढत सुरू आहे. वेगवान चेंडू गोलंदाज दिलीपच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पडल्यानंतर चेंडू सबमरीन आहे. डॉट बॉल येईल. ओव्हरची सांगता होतीये. 4 षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त होईल आणि धावफलकाला पोई टीमच्या 37-37.
हो, यावेळेस मैदानामध्ये अंतिम षटकामध्ये गोलंदाज गौरव गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला चेंडू इथे आपण पाहताय 9 चेंडू गोलंदाज गौरवच्या माध्यमातून इथून फेकला जातोय. ऑलमोस्ट कदाचित अनिसर ओव्हरस्टेपिंग का ऑलरेडी आपण बघू शकाल गोलंदाज ओव्हरस्टेप होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. नो बॉल तिथे तदनंतर एक सिंगल जी मात्र जरूर मिळाली जाती आहे स्कोरबोर्डवरती. 2 धाबेने पुनश्च एकदा आपण पाहताय पोई क्रिकेट संघाला या धावफलकाला मात्र 39 या धावफलकावरती पोहोचत असताना 39 बनल्यात. अंतिम षटक आहे इथे. जर अजून 10 ते 11 रन्स भेटल्या तर भरपूर मोठं धावफलक बनेल. चॅलेंजिंग टार्गेट ठरू शकतंय पोई क्रिकेट संघासाठी. फ्रीड बॉल समोरच्या दिशेला अगदी ड्राईव्ह केलं गेलं होतं. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवरती पोहोचत असताना आपण पाहताय एकच धाव मिळेल. जिथून दीपक बाद झाले तिथून धावफलकाला आपण मंद गतीमध्ये खेळलेलं पाहिलंय पोई टीमला. पण आता इथून ती वेळ आली आहे. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक म्हटलं तर हाणामारीसाठी भरपूर ओळखलं जातं. गावठी भाषेमध्ये म्हटलं तर कोपचा कोपचे आणि दुमडा दुमडी यासाठी हे षटक भरपूर पाहिलं जातं. आणि सध्या मैदानामध्ये कोपचा कोपचे आणि दुमडा दुमडी होईल का? फटका हवेत. क्षेत्ररक्षक सरळ आपण बघू शकाल अगदी बॉलवरती पोहोच आहेत. प्रयत्न लाजबाब आहेत. जबरदस्त बिल्डिंग विकेट. ऑलरेडी एक्झॅक्टली तिथे आपण पाहतो शेड्यूल सेफ असो हे तर क्रिकेटच्या नियमामध्ये व्याख्या केलेलं आहे. आणि सध्या आपण बघू शकाल एक्झॅक्ट विकेट फलंदाज बाद. संपादित केलं आणखीन एक क्रुशल झेल जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो परतलाय तंबू शास्त्र्याला. अजून एक धक्का. वारंवार मैदानावरती आपण पाहत होत असताना बघाल 40 धावा स्कोरबोर्डला आहेत. 6 विकेट गमावलेत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज गौरवने मात्र इथून चांगली गोलंदाजीची मात्र इथे हाताळलेली पाहायला मिळते. चर्चा इथून खूप चांगली होतीये या सामन्यामध्ये गौरव या नावाची. ऑलरेडी आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये सध्या इथे नवीन बॅटर दाखल झालाय. प्रेशर खूप दिसतंय पोई टीमच्या स्कोरबोर्डवरती. कारण रणनीती अशी होती ती वाटत होती की 50 ते 55 धावा होतील. पण त्याच धावगतीला इथून मैदानाच्या आतमध्ये अगदी थांबवलेलं आहे. लगाम ठोकली आहे. आपण पाहू शकाल सध्या तरी या सामन्यामध्ये जर्मन ठाकूरपाडा संघाच्या गोलंदाज गौरवने हाफ ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न. कनेक्शन इथे हवं तसं नाही आहे. सिंगलचाच प्रयत्न होईल कारण विकेट्स इथे आता कमी आहेत. त्यामुळे अगदी फलंदाजीमधून पोई संघ देखील हाच विचार करतोय की ऑल आउट व्हायचं नाही आहे. सिंगल मेल स्कोरबोर्डला 41. धाबा धावफलकावरती आहेत. बॅटर योगेश मैदानामध्ये स्ट्रायकर हेडला फलंदाजी करतोय. दुपारचं सत्र करतर सरून गेले. सायंकाळचं सत्र आहे आणि मैदानावरती अगदी डिसाईड टार्गेट किती धावेचं असेल हे मात्र इथून या षटकाच्या 2 बॉलच्या समाप्तीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. पुढे ठेवले लॉफ्टेड हिट. अगदी स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. एक क्षेत्ररक्षक अगदी लॉंग आउटचे अनिल तिथे मिस्टेक करतायत. जेल सुटला. त्यानंतर या बॉलवरती आपण बघाल 2 धावा ज्या मात्र सुसज्ज गतीनं चांगला मिळत आहेत. 2च्या बढतीनं स्कोरबोर्डला 43 धावा ज्या मात्र या धावफलकावरती आपण पाहतोय. सध्या तरी या सामन्यामध्ये पोई क्रिकेट संघाच्या हो हा चेंडू इथे गोलंदाज गौरवच्या माध्यमातून सबमरीन बघायला मिळतोय. डॉट बॉल येईल. वन साइड इनिंग सगळे संपतोय आणि या वन साइड इनिंगमध्ये
आपण पाहू शकता दाफलकाला बनवल्यात म्हणजेच 43 आणि 44 धावेचं आव्हान चेस करत असताना तिथे जनमन ठाकूरपाडा संघ असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. सेकंड राऊंडचा फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी प्राचीन स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा आणि त्यांच्या विरोधात होमसाई आरेला या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही टीम्स कॅप्टन पाठवून द्या. टॉस होतोय लगेच. अगदी इन ॲक्शन मध्ये खेळ करत असताना तिथे प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा आणि त्यांच्या विरोधात आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच होमसाई आरेला संघ. चला दोन्ही अंपायर्स दी हडी सर त्याचबरोबर विनोद सर प्लीज यायचं आहे कारण वेळ देखील भरपूर राहिलेला आहे आणि कदाचित भरपूर मोठा स्टॅमिना तुम्हीही ठेवला आहे खरं तर मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे अगदी लगेच या. इथे छोटासा लंच ब्रेक जो मात्र घेतला जाईल. सामना कंटिन्यू राहील. प्रेक्षकांना खरं तर थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन कारण इथून एका सामन्यासाठी समालोचन थांबणार आहे कारण आम्हालाही भूक लागली आहे. त्यामुळे थोडासा सपोर्ट करा. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होत असताना पाहायला मिळतोय. होमसाई आरेला संघ त्यांच्या विरोधात प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघ. अगदी एका साईडनं आपण धनाजी जुगरेला बघतोय, दुसऱ्या साईडनं महेश शिंगेला बघतोय आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. इथे सध्या तरी या ॲक्शनमध्ये दोन्ही संघ करतात इथून उत्सुक आहेत हा सामना खेळण्यासाठी. मी तसे दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या चेहऱ्यावरती दिसतंय आणि ऑलमोस्ट तास झालेला आहे. टॉस इथे जिंकला प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा टीमने. पेंडिंग क्षेत्रामध्ये निर्णय ठेवलाय आणि त्याचबरोबर इथे बॉर्डर एंटर करा मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल जयवंतमान ठाकूरपाडा टीम आणि त्यामुळे नक्कीच इथे थोडासा ब्रेक घेतोय. थँक्यू सो मच.